कोरपना बसस्थानक चौक आज राजकीय वातावरणाने तापलेले पाहायला मिळाले, जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले। तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली आणि सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि सामान्य जनतेवर होत असलेल्या आर्थिक ताणावर जोरदार टीका केली। तसेच घरगुती गॅस वितरणाच्या ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणींमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावरही संताप व्यक्त करण्यात आला। OTP न मिळणे, गॅस बुकिंगमध्ये अडथळे येणे यामुळे सर्वसामान्यांना गॅस मिळणे कठीण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कापसाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात विजयराव बावणे, भाऊराव पाटील, सुरेश पाटील मालेकर, राहुल मालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता। सध्याची परिस्थिती गॅस कुठंच नाही आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री गॅसचं टंचाई नाही आहे, गॅस भरपूर उपलब्ध आहे असे काँग्रेस पक्षावरती आरोप लावत आहे की काँग्रेस पक्षाचे नेते हे काहीतरी लोकांना रांगेत लावून गॅसची टंचाई आहे असं भासवत आहे, परंतु हे सरकार फक्त दिशाभूल करीत आहे आणि गॅसची जे टंचाई आहे ते दूर करावी आणि जे भाव वाढले आहे ते कमी करावे एवढेच आपण सांगितलं। आज दिनांक 16/3/2026 केंद्र सरकारने जे गॅसचे दर वाढवलेले आहे आणि सर्वसाधारण लोकांना गॅस मिळून नाही राहिला, या संदर्भात आम्ही आज निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आमच्या संपूर्ण तालुक्यामधून आलेले आमचे तालुक्याचे नेते सध्या ते यायचे पण येणार आहे, विजयरावजी बावणे साहेब, इथे असलेले आमचे सुरेश पाटील मालेकर, भाऊराव पाटील चव्हाण, रामभाई, विलास पाटील, रोशन, सचिन भाऊ, लीना पाटील उमरे, राहुल भाऊ मालेकर, विश्वास भाऊ, आमचे केळाम पाटील आणि तमाम बरेचसे आमचे कार्यकर्ते इथे हजर आहेत। विशेष म्हणजे 2014च्या पूर्वी त्यावेळेस गॅसचे रेट 350 रुपये होते, तेव्हा स्मृती इराणी हिने पूर्ण डोक्यावर गॅस घेऊन पूर्ण भारतभर फिरली आणि त्यांनी काँग्रेस सरकारकडून एक रेट खूप वाढलेले आहे या संदर्भात त्यांनी घोषणा केल्या होत्या रेट कमी करण्याच्या संदर्भामध्ये। परंतु 2014मध्ये जेव्हा BJP सरकार आलं तेव्हा 350 रुपयाचा गॅस हा जवळपास आता 1100 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि सर्वसाधारण माणसाचं ते कमरडं मोडलेलं आहे आणि परवडणारं नाही आहे, कारण तर ते आता शोधामध्ये आहे। आता आपण बघतो आहे का महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का सगळ्या शहरामध्ये रांगा लागलेल्या आहे, रांगेमध्ये असल्याशिवाय गॅस मिळत नाही आहे, गॅसची टंचाई आहे आणि ते टंचाई दूर करण्यात यावे आणि जे गॅस रेट वाढलेले आहे ते रेट कमी करण्यात यावे, जेणेकरून सर्वसाधारण लोकांना त्याचा फायदा होतील। कारण तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये 350 रुपयाचा गॅस होता, तो आज गॅस 1100 रुपयाप्रमाणे खरेदी करावा लागत आहे आणि लागत असूनसुद्धा तो वेळेवर मिळत नाही आहे। आता ते म्हणतात का आतापर्यंत जे खुला गॅस होता, आता ते म्हणतात का OTP दिल्याशिवाय ते गॅस देता येणार नाही। अरे गरीबाला काय समजते हो, तिथे ते नेट राहत नाही आणि त्यांच्याकडे तो तुमचा एंड्रॉइड मोबाईल राहत नाही, तर तो OTP मिळणार कुठून, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून गॅसचे जे रेट वाढलेले आहे ते रेट त्यांनी कमी करावे आणि कमी न केल्यास याच्यापेक्षा आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये एक तीव्र असं आंदोलन उभं करू। पुन्हा महाराष्ट्र सरकारने एक घोषणा केली होती का आमच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, परंतु हे सरकार स्थापन झालं, 7/12 तर कोरा केला नाही, परंतु विरोधकांनी एक सरकारला घेरलं, शेतकऱ्याला भाग पाडलं आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी 2 लाखापर्यंत त्यांनी कर्ज माफ केलं। परंतु ते कर्जमाफ त्यांचे निकष नियम भरपूर आहे, जवळपास 15 त्यांच्या अटी शर्ती आहे, परंतु त्या अटी शर्ती ला शेतकरी कसे समोर जातील आणि त्या कर्जमाफ केव्हा होणार आहे या प्रत्यक्षामध्ये लोक आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे। आता CCIचं सांगायचं झाल्यास CCIचे रेट कमी झालेले आहे आणि CCIचे रेट ते तुमचे काय म्हणतात त्याला ऑनलाईन स्लॉट बुक होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुन्हा विशेष म्हणजे आमच्याकडे शेतकऱ्याकडे चणा आहे, आमच्याकडे शेतकऱ्याकडे तुरी आहे, परंतु त्याची अजूनपर्यंत नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेली नाही आहे। ती खरेदीसुद्धा तात्काळ करण्यात यावं अशी मी या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विनंती करतो।